नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी काव्यावरती रागवलेली असते. कारण काव्याला इथे त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला असतो आणि त्याचं सेलिब्रेशन चालू असतं. ही गोष्ट पार्थने सांगितलेली नसते आणि घरामध्ये त्या गोष्टीचा इतका घाट घातलेला असतो, तयारी केलेली असते आणि काव्याला पार्थबरोबर केक कट करावा लागणार असतो. ही गोष्ट इतकी आवडत नाही की ती आता वसू आत्याबरोबर खूपच जास्त वाईट वागते. तिच्या तोंडामध्ये अक्षरशः केक कोंबते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या, आज तू जे काही वागली आहेस ना, ते खूपच वाईट वागली आहेस. तू विसरू नकोस, मी तुझी मोठी बहीण आहे, ताई आहे मी तुझी आणि ताईपणा दाखवायला मला वेळ लागणार नाही, कळलं तुला? तेव्हा काव्य तिला विचारते, काय करशील काय तू? तेव्हा नंदिनी म्हणते की वेळ आल्यानंतर तुला कळेलच मी काय करू शकते ते. तेव्हा आता फक्त एक काम करायचं, या वसू आत्या या. तेवढ्यात वसू आत्या आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, तू आज जे काही वागलीस ना, त्यासाठी काव्या वसू आत्यांची माफी माग, कळलं? आज त्यांच्याबरोबर एवढं रूढ वागायची तुला गरज नव्हती. त्यांनी काय केलं होतं गं? आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला म्हणून ते एक्सायटेड झाल्या आणि त्या निमित्ताने त्यांनी इथे आता सेलिब्रेशन ठेवलं. तुला आवडलं नव्हतं तर तू तसं बोलली असतीस तरी चाललं असतं, पण असं तोंडात केक कोंबणं याला काय म्हणतात? आतापर्यंत सगळे घरातले तुझं हे वागणं आहे ना सहन करतायत. प्रत्येक वेळेला तू सगळ्यांशी रूढ बोलत असतेस. सगळेजण सहन करतात ना, पण ह्या वेळेला नाही. ह्या वेळेला तू चुकीची आहेस. तेव्हा आत्ताच्या आता वसू आत्यांची माफी माग, कळलं तुला? तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात, जाऊ दे ना, कशाला उगाच घरामध्ये वाद नको. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही असं कसं? घरामध्ये वाद नको, तुम्ही सगळेजण तिला पाठीशी घालत असता म्हणूनच ती इतकी शेफारली आणि प्रत्येक वेळेला ती चुकीचं वागत असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, जाऊ दे गं नंदिनी, तिने माझी माफी मागायला नको, तिने माफी मागायला हवी आहे म्हणून मी हे सगळं बोलतच नाही. फक्त माझी एवढीच इच्छा होती की मी फक्त तुमच्या आनंदामध्ये सहभाग घेतला होता, तर माझ्याबरोबर इतकं वाईट वागायची काही गरज नव्हती. एवढंच मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. तेव्हा नंदिनी म्हणते, असं कसं बोलता तुम्ही? वसू आत्या, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला म्हणून तुम्ही इथे काव्याला माफी मागू नको म्हणताय, पण तिचं चुकलंय, तिने माफी मागितलीच पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते, बघतेस ना काव्या, तुला माफी मागायला लागू नये म्हणून सगळेजण प्रयत्न करतायत, पण तू कधी सगळ्यांना समजून घेतेस का? प्रत्येक वेळेला वसू आत्याचा अपमान, प्रत्येक वेळेला इथे पारचा अपमान. पार तुझ्याबरोबर इतके चांगले वागतात, तरीसुद्धा तू त्यांच्याबरोबर रूढ बोलत असतेस. याला काय अर्थ आहे? मी सांगते ना तुला काव्या, आत्ताच्या आत्ता वसू आत्यांची माफी माग. तेव्हा इथे आता काव्याला तिची चूक समजलेली असते. ती इथे वसू आत्यासमोर हात जोडते आणि सॉरी असं म्हणते. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, जाऊ दे गं काव्या. मनामध्ये तर काय तिला हसायला आलेलं असतं, पण आता वरचे वर सगळ्यांच्या समोर म्हणत असते, जाऊ दे गं काव्या, तू माझी माफी मागू नकोस. तुझा हा केविळवाणा चेहरा मला बघवत नाही आहे. माझ्यासमोर माझी रम्या हात जोडून उभी आहे असं वाटतंय मला. ज्या वेळेला रम्या माफी मागत होती आणि तिचा चेहरा झाला होता ना, अगदी तसाच चेहरा आज तुझा झाला आहे गं. म्हणून मला ते सहन होत नाही आहे. जाऊ दे, तू माझी माफी मागू नकोस. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, झालं, मागितली माफी, आता बास झाला, हा तमाशा पुरे झाला. मला जाऊ दे आता माझ्या रूममध्ये, मला आराम करायचा आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, कुठे चाललीस तू? सांग ना कुठे चाललीस? प्रत्येक वेळेला इथे पारचा अपमान करतेस आणि त्यांना सॉरीसुद्धा म्हणत नाही. त्यांची काय चुकी असते गं? नेहमी तुझी बाजू घेतात, तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, धडपडत असतात तुझ्या सुखासाठी आणि तू काय करतेस? नेहमी त्यांच्याजवळ उद्धटपणे वागतेस, त्यांचा अपमान करतेस. हा अधिकार तुला कुणी दिला? बरोबर की नाही? तर इथे त्याला नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही, पण त्याचा अपमान मात्र वेळोवेळी करू शकते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की आत्ताच्या आता माफी माग पारची. तेव्हा काव्या म्हणते, ताई तू जरा आता अति करतेस, असं नाही वाटत आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, अति आम्ही नाही, अति प्रत्येक वेळेला तू करत असतेस. सांग ना आम्ही काय अति करत असतो गं? प्रत्येक वेळेला तुम्हाला दोघांना समजून घेत असतो, बाजू घेत असतो, पण नाही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, जाऊ दे ना आता, कशाला उगाच विषय वाढवायचा? नाही मागायची आहे ना माफी, ठीक आहे.
तेव्हा इथे आता जीवा काव्याची बाजू घेत असतो, कारण पारची माफी मागायला सांगितलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, असं कसं जीवा, तुम्ही कसं म्हणता जाऊ दे म्हणून, नको माफी मागू दे. कशी वागते ती पार्थबरोबर, प्रत्येक वेळेला उद्धटपणा करत असते. मला हे चालणार नाही आहे. मी तुमच्याबरोबर वाईट वागले, तुम्हाला उलटं बोलले, तुमच्याशी उद्धट वागले तर चालणार आहे का तुम्हाला? तुम्ही जर माझ्यासाठी प्रत्येक वेळेला एफर्ट्स घेताय मला आनंदी ठेवण्यासाठी, तर माझं कर्तव्य नाही आहे का की तुमच्याबरोबर निदान मला व्यवस्थित बोललं पाहिजे? पण तसं काव्या करत नाही. काव्या प्रत्येक वेळेला पारचा अपमान करते. तिचे आता हे वागणं प्रत्येक वेळेला आपण सहन करतो, सगळेजण सहन करतो ना, मग आता तिने सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण ती तसं कधीच करत नाही. म्हणूनच मी म्हणते, आता काव्या, आत्ताच्या आता पारची माफी माग. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जाऊ दे ना, खरंच त्याची गरज नाही आहे. नंदिनी म्हणते, असं कसं, प्रत्येक वेळेला तुम्ही समजून घेता. काव्याने समजून घेतलं एखाद वेळेस तर कुठे बिघडलं? तेव्हा इथे काव्य म्हणत असते, मी माफी मागणार नाही आहे. खरं तर त्यांनी माझी माफी मागायला हवी आहे. एवढा मोठा घाट घातला त्यांनी इथे वाढदिवसाचा, मला का नाही सांगितलं? तेव्हा पार्थ म्हणतो, काय काय चुकलं माझं? तेव्हा काव्य म्हणते, तुमचं हेच चुकलं की तुम्ही मला या सेलिब्रेशनबद्दल काहीच सांगितलं नाही. तुम्ही मला माझे आता मित्र म्हणवता ना, मग मित्र असा असतो का की तो आपल्या मित्राला काहीच सांगत नाही? तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला नको होती. मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली, मला ती आवडली नाही आणि म्हणून मी एकाएकी अशी वागले. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, शेवटीला तुझं वागणं हे चुकीचंच आहे काव्या. बोलायची सुद्धा एक पद्धत असते, वागायची पद्धत असते, पण तू इथे जगावेगळीच वागत असते. इतका उद्धटपणा प्रत्येक वेळी घरातले लोक सहन करत असतात म्हणून तू सगळ्यांना गृहीत धरशील का? प्रत्येक वेळेला तू उद्धटच बोलशील का? आत्ताच्या आता पारची माफी माग. तेव्हा काव्या म्हणत असते, मी नाही मागणार पारची माफी. आणि तसंही पार्थ माझा नवरा आहे. हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांची माफी मागायची की नाही मागायची हे माझं मी बघून घेईन, असं आता काव्या म्हणत असते. त्यानंतरला इथे आता काव्या रागाच्या भरात का होईना, ओघाओघात का होईना, पण ते खरं बोलून गेलेली असते. निदान तिने पार्थला आता नवरा असं स्वीकारलेलं असतं. तेव्हा नंदिनी येते, काव्याला मिठी मारते आणि म्हणते, बरोबर बोलीस तू काव्या. आम्हाला सुद्धा सगळ्यांना हेच वाटतं आणि म्हणूनच मी आता तुमच्या दोघांच्यामध्ये काहीही बोलणार नाही आहे, कारण तू जे बोललीस त्याच्यानंतर मला काही बोलायची गरज आहे असं मला वाटतच नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या, तू काय म्हणालीस आता की पार्थ तुझा नवरा आहे, तुझी आता त्याला माफी मागायची इच्छा आहे की नाही हा तुझा प्रश्न आहे. मला सुद्धा हेच म्हणायचं आहे की पार्थ तुझा नवराच आहे. म्हणून जरा तुला खुश ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी, तुला समजून घेण्यासाठी ते जे काही एफर्ट्स घेत आहेत ना, त्याची किंमत तुला असायला हवी, एवढंच मला वाटतं. तू त्यांना समजून घेतलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने तिला समजावलेलं असतं की पार्थ हा तुझा नवरा आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्याशी उद्धट बोललं पाहिजे, त्यांचा अपमान केला पाहिजे, याला काही अर्थ नाही. ते तुला इतकं समजून घेतात, कधीतरी तू सुद्धा समजून घे. तरी इथे आता काव्या बोललेली असते की पार्थ माझा नवरा आहे, ही गोष्ट जीवाला अजिबात आवडत नाही. जीवाला खूपच जास्त राग येतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की चला, आम्हाला जे हवं होतं फायनली ती गोष्ट घडली आहे. निदान तू इथे पार्थला नवरा म्हणून स्वीकारलंस ना, बाकी आता आम्हाला काही नको आहे. आता आम्ही कोणीही तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्याच्यामध्ये बोलणार नाही, ठीक आहे ना? बरं चला, झालं सेलिब्रेशन, आता सगळेजण जेवायला जाऊया का? तेव्हा सगळे घरातले आता जेवायला जातात. तेव्हा इथे काव्या तिथेच उभी राहिलेली असते. जीवा आता तिला म्हणत असतो की तुला इथे आता 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा काव्या पार्थ देशमुख, असं म्हणाल्यानंतर इथे आता काव्या रडायला लागते. तिच्या डोळ्यांमधून इथे अश्रूंच्या धारा लागतात आणि जीवाला ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते की तिने पार्थला आता नवरा म्हणून स्वीकारलेला आहे, असं ती रागाच्या भरात का होईना पण बोललेली असते. त्याला ते अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे काव्याला आता काही बोलता येत नाही. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेते. त्यानंतर इथे जीवा चिडचिड करत असतो. त्याला आता सारखं सारखं तेच आठवत असतं जे काव्या बोललेली असते. काव्या रागाच्या भरात का होईना पण बोललेली असते, मी पारची माफी मागणार नाही आणि पारची माफी मी मागेन किंवा मागणार नाही हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कुणीही काहीही बोलू नका. त्यामुळे इथे नंदिनी म्हणते की चला, तू पारचा नवरा म्हणून तरी स्वीकार केलास ना, बास झालं.
तर इथे आता जीवा इथे उशी घेत असताना, पांघरून घेत असताना चिडचिड करत असतो, सगळं घेऊन उचलून आपटत असतो. तेव्हा नंदिनी तिथे येते. नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालं? तुम्ही जेवायला का आला नाहीत आज? अहो, सगळेजण तुमची किती वाट बघत होते. तुम्हाला आवडतात ते सगळे पदार्थ बनले होते, पण तुम्ही आलातच नाही. नंतरला मी आईनं सांगितलं की आपण दोघांनी पाणीपुरी खाल्ली म्हणून. तुम्हाला तिखट चालत नाही मला माहिती नव्हतं. आई म्हणाल्या की त्याने तिखटजाळ पाणीपुरी खाल्ली आहे ना, म्हणून त्याला कदाचित त्रास झाला असेल. तुम्ही मला बोलला असतात की तुम्हाला तिखट जमत नाही, तर मी तुम्हाला खाऊच दिली नसती ना. कशाला तुम्ही इतकी तिखट पाणीपुरी खायची? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, उपाशी पोटी झोपू नका. मी तुमच्यासाठी कोमट दूध घेऊन आली. तुम्ही दूध प्या बरं आणि मग तुम्ही झोपा. नाहीतर एक काम करता का? बाबांनी येताना इथे फॅमिली पॅक आणलाय. फॅमिली पॅक आता सगळ्यांनी खाल्लाय, आपणच उरलोय. चला ना इथे थंडगार फॅमिली पॅक खा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. येताय का? तेव्हा नंदिनी त्याला आता इथे आग्रह करत असते. ती म्हणत असते की या, तुम्ही इथे थंडगार आता आईस्क्रीम खा, नाहीतर दूध प्या. तुमच्या आता पोटाला त्रास होत असेल ना तिखटाचा. तेव्हा तो म्हणत असतो, माझ्या पोटाला इथे तिखट खाल्ल्यामुळे त्रास होत नाही आहे, तर तुझ्यामुळे त्रास होतोय, कळते का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, सांग ना काय चुकीचं बोलतोय मी? हे सगळं आज जे काही घडलं ना, ते कुणामुळे घडलं? कोण जबाबदार आहे या सगळ्याला? हा घाट तुला घालायची काय गरज होती? 1 मंथ ॲनिव्हर्सरी कोण साजरी करतं? तुला साजरी करावीशी का वाटली? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, हे सगळं मी नव्हतं साजरं केलं. मी सांगितलं होतं आईंना, वसू आत्यांना, की 1 महिन्याची ॲनिव्हर्सरी साजरी करायची गरज नाही आहे म्हणून. पण त्या दोघी एवढ्या एक्सायटेड झाल्या की त्यांनीच सांगितलं आम्हाला की आता आपण सेलिब्रेट करूया म्हणून. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अगं पण तू कशाला तयार झालीस? त्या म्हणाल्या, आणि तू तयार झालीस का? काय गरज होती हे सगळं करायची? काय गरज होती तुला इथे काव्याला आणि दादाला सुद्धा या सगळ्यामध्ये सामील करून घ्यायची? बरोबर ना? आणि तू याबद्दल मला काही नाही सांगितलंस, म्हणजे मला सरप्राईज देणार होतीस आणि तू पार दादाला याबद्दल सगळं काही सांगितलंस. काय गरज होती? तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, मी आत्ताच सांगते तुम्हाला, मी म्हणाले होते, मी फक्त आठवण करून दिली होती की आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला म्हणून. पण इथे वसू आत्या म्हणाल्या की मग आपण आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया म्हणून. मी नको म्हणत होते, आता त्या दोघींनी हट्ट केला तर मी काय करू? तेव्हा इथे जीवा म्हणतो, पण मग मला का नाही सांगितलंस? का माझ्यापासून ही गोष्ट तू लपून ठेवलीस? काय गरज होती तुला हे सगळं करायची? तू माझ्या डोक्याला त्रास होतेस, कळते का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, मग सांगा ना काय करू मी? काय असं करू की तुमचा त्रास कमी होईल? सांगा ना, तुमचा, काव्याचा नक्की त्रास काय आहे ना, ते तरी मला कळू द्या. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा इतका त्रास होतोय ना, ते तरी मला कळू द्या. मी तुमचा त्रास कमी करण्यासाठी ते सुद्धा प्रयत्न करेन. नंदिनी म्हणते, असं काय करू जीवा की तुम्ही माझ्याबरोबर नॉर्मल वागाल? माझी बहीण माझ्याशी नीट बोलेल. सांगा ना, मी असं काय करू? का तुमच्या दोघांच्या इतकं काय जिव्हारी लागलंय? तुम्हाला दोघांना इतका कसला त्रास होतोय? सांगा ना मला. मला पण जरा कळू दे की तुमच्या दोघांच्या इतकी कुठली गोष्ट जिव्हारी लागली ते. तर आमचा त्रास तुम्हाला दिसत नाही आहे, पण तुमचा त्रास मात्र जाता जात नाही आहे. तेव्हा इथे आता काव्या रूममध्ये एकटीच बसलेली असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या, दरवाजा उघडा ना प्लीज, प्लीज दरवाजा उघडा. तेव्हा काव्याला आठवतं, ती म्हणालेली असते की पार्थ माझा नवरा आहे, मी त्याची माफी मागेन किंवा नाही मागणार हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. ती गोष्ट आता तिला आठवते आणि ती म्हणत असते की नाही, नाही आहे माझा नवरा, नाही आहे तुम्ही माझा नवरा. तेव्हा पार्थ म्हणतो की मी तुमचा नवरा म्हणून नाही, मित्र म्हणून इथे आलो आहे, प्लीज प्लीज दरवाजा उघडा. तेव्हा काव्या म्हणते, नाही, तुम्ही माझे कोणीच नाही आहात, नाही तुम्ही माझे मित्र आहात, नाही तुम्ही माझा नवरा आहात. मी तुम्हाला काही नाही मानत. मला हे लग्नसुद्धा नको आहे, कळते का तुम्हाला? मला हे लग्नसुद्धा मान्य नाही आहे. तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही मला डिवोर्स देऊन मला या सगळ्यातून मोकळं का नाही करत? नाही राहायचं आहे मला, जीव गुदमरतोय माझा. प्लीज प्लीज मला या सगळ्यातून तुम्ही बाहेर काढा, डिवोर्स द्या मला, असं आता काव्य म्हणत असते. तेव्हा पार्थला खूप मोठा धक्का बसतो. पार्थ म्हणत असतो, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा काव्य म्हणते, सांगा ना काय चुकीची बोलतीये? मला हे मान्यच नाही आहे, मला हे लग्न मान्य नाही आहे. तुम्ही मला ह्या लग्नामध्ये अडकवून का ठेवताय? तेव्हा इथे काव्य म्हणते, हे बघा, तुम्ही मला डिवोर्स द्या, मला ह्या नात्यातून मोकळं करा, मग मी ना कुणाचा अपमान करणार की ना मी कुणाला उद्धट बोलणार. मला नाही राहायचं आहे या नात्यामध्ये, उगाचच मला अडकून नाही राहायचं आहे.
तेव्हा इथे आता काव्या डिरेक्टली डिवोर्सची गोष्ट करत असते. ती म्हणत असते की मला डिवोर्स द्या, या नात्यातून मला मोकळं करा, नाही मला राहायचं आहे या नात्यामध्ये, का राहू मी, का मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेऊ. तेव्हा इथे आता पार्थला कळत नसतं की काव्याचा प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे ती डिरेक्टली आता डिवोर्सची गोष्ट का करते. 1 मंथ सेलिब्रेशन, आता 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन हा घरातल्या लोकांनी दिलेला सरप्राईज आहे. घरातल्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला, तर याच्यामध्ये काव्याला इतका राग येण्यासारखं काय आहे. मान्य आहे की ती हे लग्न मानत नाही, पण आता 1 महिन्याचं हे सेलिब्रेशन केलं तर तिला इतका राग येण्याचं कारणच काय, याचा विचार तो करत असतो. ती लग्न मानत नाही ठीक आहे, पण बाबा सेलिब्रेट करतायत, लग्न काय फक्त तुझ्या एकटीचं झालेलं नाही आहे, तर जीवा आणि नंदिनीचं पण झालं आहे ना. पण नाही, इथे काव्याला आता फक्त एवढंच हवं आहे की मला या लग्नामध्ये राहायचं नाही आहे, मला डिवोर्स हवा आहे, तुम्ही डिवोर्स द्या मला आणि मला याच्यातून मोकळं करा. त्यानंतरला इथे आता पार्थला या गोष्टीचं वाईट तर वाटत असतं, पण आता तो बोलणार तरी काय बोलणार. काय बोलण्यासारखं तिने आता ठेवलेलंच नसतं, कारण प्रत्येक वेळेला फक्त काव्या बोलत असते आणि सगळ्यांनी फक्त बोलणं ऐकायचं असतं. तेव्हा इथे काव्याचा उद्धटपणा आता दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो. मान्य आहे की तिला हे लग्न करायचं नव्हतं, जीवाबरोबर लग्न करायचं होतं, पण तसं जर तिने स्पष्टपणे तेव्हा सांगितलं असतं तर कदाचित गोष्टी आज थोड्या वेगळ्या असत्या. पण नाही, तेव्हा गप्प बसली आणि आता इतकं बोलतीये की कुणाचं काही ऐकत नाही आणि कुणाला बोलूसुद्धा देत नाही आहे. तेव्हा इथे आता काव्या पूर्णपणे आता हताश झालेली असते, तिचं खच्चीकरण झालेलं असतं. तेव्हा ती खाली आता बसते. इथे आता पार्थला तिचा त्रास बघवत नसतो. पार्थसुद्धा इथे आता खाली बसतो. त्याला कळत नसतं की आता मी कशा पद्धतीने इथे आता काव्याला समजावू, कारण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. तेव्हा इथे आता पार्थला काय बोलावं काय नाही बोलावं काहीच कळत नसतं. त्याला फक्त इथे काव्याला आनंदी ठेवायचं आहे, पण ती आता त्याला स्वतःला आनंदीसुद्धा ठेवू देत नाही आहे. त्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की जीवा, तुमच्या जिव्हारी एवढं काय लागले सांगा. नाही, मान्य आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीत माझ्याबरोबर लग्न केलं, मला सगळं मान्य आहे, पण मी तुम्हाला जबरदस्ती केली होती का की माझ्याबरोबर लग्न करा म्हणून. तुमच्या वागण्याचं मला काही कळतच नाही. तेव्हासुद्धा मी तुम्हाला म्हणाले नव्हते की माझ्याशी लग्न करा. तुम्ही माझ्याशी लग्नाला तयार झाला होतात ना, आणि मग तुम्ही हे असे वागायला लागलात माझ्याबरोबर. आणि आतासुद्धा बाहेर आता तुम्ही मला इतकं बोलताय, पण बाहेर तुम्हीच माझा हात पकडलात ना आणि ॲनिव्हर्सरीचा केक कट केलात. मग तेव्हा जर तुम्ही तसे वागताय तर आता तुम्ही असे का वागताय, सांगा ना मला. एवढं काय चुकलं माझं. मान्य आहे की मी प्रत्येक वेळेला जरा जास्त बोलते, मी अतिउत्साही आहे, पण हे सगळं कशासाठी. कारण का आपल्यामध्ये संवादच नाही आहे. नातं टिकवायचं असेल ना तर प्रेम कमी असलं तरीसुद्धा चालेल, पण एकमेकांमध्ये संवाद हवा. आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांशी मनातलं बोललं पाहिजे. पण तुम्ही तसं काहीच करत नाही. प्रत्येक वेळेला चिडता, प्रत्येक वेळेला रागवता. हे कशासाठी जीवा. प्रत्येक वेळेला तुमचा मूड काहीसा वेगळाच असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला अजिबात कळत नाही आहे की तुमच्याबरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं. प्रत्येक वेळेला बायको म्हणून माझी धडपड सुरू असते की मी माझ्या नवऱ्याला खुश कसं ठेवू, तुमचं दुःख कमी कसं करू. मी प्रत्येक वेळेला धडपडत असते जीवा, पण आता मला लूजर वाटतंय. बायको म्हणून मला हरल्यासारखं वाटतंय. मला तुमच्याशी बोलायचं असतं, तुमच्याशी संवाद साधायचा असतो, म्हणून मी जरा जास्त बोलत असते. कशासाठी, फक्त तुमच्यासाठी. जीवा, तुम्हाला माहिती आहे का, आपलं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असेल, पण मी आता मागचं सगळं विसरून गेले. माझ्या हातातून जे निसटलं आहे ते मी आता विसरण्याचा प्रयत्न केला आहे, आणि जे माझ्या हाती आलं आहे ते इथे सत्यनारायणच्या प्रसादासारखा तो गोडवा मी आता स्वीकारायचं ठरवलं आहे. पण तुम्ही मला आनंदी राहूच देत नाही आहात, आणि तुम्हाला आनंदी ठेवायला जाते तर ते सुद्धा तुम्हाला नको आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा, हा आपल्या लग्नातला फोटो बघा. या फोटोमध्ये आपण दोघेही हसत नाही आहोत. आपण दोघेही तसेच आहोत, गप्प. आपल्या चेहऱ्यावरती स्माईल नाही आहे, पण आता मी हसते आहे ना, माझ्या चेहऱ्यावरती हसू आहे. हे कुणासाठी करते मी, तुमच्यासाठी करते ना. माझ्या चेहऱ्यावरती हसू आहे. आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे, आणि ह्या 1 महिन्यामध्ये मी खूप पुढे निघून आली आहे जीवा. पण तुम्ही या फोटोमध्ये जसे आहात ना, तुम्ही अजूनही तसेच उभे आहात माझ्यासमोर. मग मी अजून काय करू. मी जर माझ्या नवऱ्याला आनंदी ठेवू शकत नाही आहे, तर मी एक बायको म्हणून हारली आहे असंच वाटणार ना मला. मी एक लूजर आहे असंच वाटते मला जीवा. प्रत्येक वेळेला तुम्ही मला वाटेल तसं बोलत असता. कधी चांगलं बोलता, ते सुद्धा मी मान्य करत असते.
तुमच्यासाठी काही प्रेमाने करायचं म्हटलं तर ते सुद्धा तुम्हाला नको असतं. मग आता बायको म्हणून मी अजून काय करायला हवं म्हणजे तुम्ही खुश राहाल? बघा ना या फोटोमध्ये आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावरती जरी हसू नाही आहे तरीसुद्धा आता मी आपलं लग्न स्वीकारलं आहे. मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सुद्धा आनंदी ठेवण्याचा. घरातल्या लोकांनासुद्धा मी सर्वांना समजून घेते, सगळ्यांचं सगळं करायला बघते. एक सून म्हणून माझं कर्तव्य पार पाडते, पण एक बायको म्हणून माझं कर्तव्य पार पाडत असताना मी नेहमी हरते. मला हरल्यासारखं वाटतं कारण तुम्ही मला जिंकू देत नाही. तुम्ही मला प्रत्येक वेळेला इथे डिमोटिवेट करता. बायको म्हणून मला काही करताच येत नाही आहे असं वाटतंय मला. ती काव्य ती तशी, तुम्ही हे असे. इतकी कुठली गोष्ट तुमच्या जिव्हारी लागली? पारसुद्धा काव्यासाठी काय नाही करत, प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी करतात. पण नाही, ती त्यांचा प्रत्येक वेळी अपमान करते, त्यांच्याशी उद्धटपणे बोलते. याला काय म्हणतात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने इतका उद्धटपणा केलेला असतो की नंदिनीला तो अजिबात आवडलेला नसतो. नंदिनी म्हणत असते की जाऊ दे, यापुढे ना आता मी काही प्रयत्नच करणार नाही आहे, कारण जरी काही चांगलं करायला गेलं तरी तुम्हाला त्रास होतो ना त्याचा. मग आता मी चांगल्याचा विचार करून सगळ्या गोष्टी करणार आणि तुम्हाला जर त्या गोष्टींचा त्रास होत असेल तर त्या न केलेल्या बऱ्या. तेव्हा इथे आता नंदिनीला खूपच जास्त राग आलेला असतो इथे जीवाच्या या वागण्याचा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की कुठलंही नातं टिकवण्याचा प्रयत्न करणं हे कठीण. म्हणजे इथे आता डिवोर्स देणं हे सोपं आहे का? मला दुसरा पर्याय चांगला वाटतोय की निदान आपण प्रयत्न तरी केले पाहिजे नातं टिकवण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणते, पण मला पहिला पर्याय हवा आहे, मला डिवोर्स हवा आहे. मला नाही या नात्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, नाही हे नातं मला टिकवून ठेवायचं आहे. मला डिवोर्स हवा आहे, तुम्ही प्लीज मला डिवोर्स द्या आणि या नात्यातून मला मोकळं करा, असं आता काव्या स्पष्टपणे बोलते. ती पार्थसमोर दुसरा कुठलाही पर्याय ठेवत नाही. तर पुढील भागामध्ये बघूया आपण प्रेक्षकांनो. इथे आता रम्या म्हणत असते की चांगलं झालं आई, इतका तमाशा झाला. आता याचाच अर्थ इथे आता खूपच जास्त काव्या पार्थवरती रागवलेली आहे. आता मी माझं दुसरं प्यादा आहे ना त्याचा मी आता वापर करणार. तेव्हा रम्या येते आणि काव्याला म्हणत असते की याला काय अर्थ आहे? तुला सांगायला हवी होती ना ही गोष्ट, तुला न सांगून आहे ना पार्थने खूप मोठी चुकी केली. असं कोणी वागतं का आपल्या बायकोबरोबर? तेव्हा इथे नंदिनी पार्थला म्हणत असते की मी जीवाला म्हणाली की तुम्ही मला डिवोर्स द्या म्हणून.